तेरे को आना है क्या सनम तेरी कसम देखने जाना है, जल्दी से करो। हॅलो एव्हरीवन, तर सगळ्यांना माहिती असेल आणि सगळ्यांना आता कळालंच असेल की सनम तेरी कसम मला किती आवडतो आणि दिस इज माय फेवरेट मूवी. सो मला जायचं होतं सनम तेरी कसम बघायला आणि आज नेमकं माझं मॉडेलचं शूट होतं. सो मी सगळ्यांना म्हणत होते की प्लीज लवकर करा म्हणून. मग ही माझी फ्रेंड आहे निकिता जी मेकअपसाठी आली होती आणि ती मेकअप करत होती. देन मग आम्हाला आजचं शूट उरकून आम्हाला जायचं होतं सनम तेरी कसम बघायला. मी आणि प्राजक्ता जाणार होतो. सो मग आम्ही ते सगळं करत होतो आणि मी माझ्या मॉडेलला सांगत होते की कसं करायचं आहे, मला कसं हवं आहे, काय सगळं. आणि जर तुम्हालासुद्धा जर प्रमी रेंटल बुटीक आणि VM फोटोग्राफी आमच्याकडून शूट करायचं असेल तर नक्की एकदा आमचा इंस्टाग्राम चेक करा आणि ह्याचा पण रिझल्ट लवकरच इंस्टाग्रामवर मी पोस्ट करणार आहे. सो मग तुम्ही ते एकदा चेक करा, तुम्हाला सगळं कळेल. आणि मग आम्ही आवरून फटाफट गेलो शूटसाठी, कारण की 3 लुक करायचे होते आमच्या मॉडेलचे. सो मग आम्ही टाईम वेस्ट न करता गेलो आणि येस आम्हाला करायचं होतं शूट कंप्लीट, बट ते नाही कंप्लीट झालं कारण आम्हाला कॉम्प्रोमाइज नव्हतं करायचं किती पण वेळ लागला तरी. सो फायनली आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला की आज सनम तेरी कसम बघायला जायचं आहे. सो आम्ही ते कॅन्सल केलं अँड देन आम्ही डिसाईड केलं की दुसऱ्या दिवशी जाऊयात. आणि आमची मॉडेल होती जिला कॅमेरा फेसिंग करून शूट करायचं नव्हतं. सो तिला असं वाटायचं होतं की सेल्फीमध्ये दिसलं पाहिजे मी स्वतः. देन अशा प्रकारे आम्ही कंप्लीट केलं शूट आणि दुसऱ्या दिवशी मी, प्राजक्ता आणि आमचा फ्रेंड सोन्या, सो आम्ही सगळे गेलो सनम तेरी कसम बघण्यासाठी. आणि दिस इज बिफोर की मी सनम तेरी कसम बघायला गेलेले. फायनली माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला पिक्चर आहे ज्याला मी टाईमच्या 15 मिनटं आधी आली, नाही तर मी नेहमी टाईमच्या 10 मिनटं लेट जाते आणि निम्म्या वेळात तर ह्या मॅडममुळे उशीर होतो. एका पिक्चरला आम्ही अर्धा तास लेट गेलेलो हिच्यामुळे. ती मला अर्ध्या तासाने आणायला आली. हा अँड येस दिस इज माय इमोशन अँड माय फेवरेट सीन. हा सीन बघण्यासाठी इतका आटापिटा होता माझा. अँड यार हा हिरो काय करू मी याचं. ओके, सो हा सगळा पिक्चर मी आय थिंक 11 ते 12 वेळा मी हा पूर्ण मूवी बघितला आणि तरी पण मी तितकीच एक्सायटेड असते परत बघण्यासाठी. आफ्टर सनम तेरी कसम वॉचिंग दिस इज माय आईज. आणि हे दोघं बघा इमोशनल लेस पर्सन, ह्यांच्यामध्ये अजिबात इमोशन्स नाही आहेत. खरे 1% पण नाही रडले. मम्मा मी काय करू, मी कोणत्या लोकांसोबत हिंडतीये. आणि नंतर प्राजक्ताला चहा प्यायचा होता. प्राजक्ता चाय लवर आहे, तिला खूप चहा आवडतो, त्याच्या नादाने मी पण चहा पिला. अँड देन माझे डोळे काही असे होते आफ्टर वॉचिंग सनम तेरी कसम. आणि ज्यांनी सनम तेरी कसम बघितलं नाही आहे प्लीज बघा, माझा फेवरेट मूवी आहे. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.